मॅच मॅच आपण स्टार्ट करायचे आणि ते इनिंग ब्रेक मध्ये आपण उर्वरित सन्मान सोहळे ते संपन्न करू. बाबूशाह सर यांची खातिरदारी केकेच्या माध्यमातून केली जाते. ते सुद्धा आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये ते जॉईन होतील. क्रिकेट रसिक राजा आपलं मनपूर्वक स्वागत. लढत क्रमांक 3 ला आता होती सुरुवात. पोसरी संघाच्या अगेन्स्ट इथे खेळताना पाहायला मिळेल टीम पागड्याचा पाडा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे जॉईन होतील केके सर. सन्माननीय पोसरीचे ग्रामस्थ महेंद्रदादा पाटील यांना विनंती करतो आपण सुद्धा स्वागत कक्ष मध्ये या. आपला शुभ सन्मान इथे आमच्या आयोजकांच्या शुभ हस्ते इथे संपन्न केला जाईल. कैलास दादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय पोसरी गावचे ग्रामस्थ सन्माननीय महेंद्रदादा पाटील यांचा शाही सत्कार सोहळा अगदी स्वागत कक्ष मध्ये संपन्न केला जातो. लढत पाहायला मिळेल पोसरी बनाम पागड्याचा पाडा. प्रेक्षकांची तोबा गर्दी आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल फेरबदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होतील समालोचन क्षेत्रातील अतिशय अग्रगण्य अग्रेसर नाव आमचे मित्र के के करंजी काळणसर हे दोडणे. थँक्यू सो मच बाबूशाहजी रोशनजी पाटील ज्यांचा आवाज आपण मागच्या मॅचमध्ये ऐकला. चित्तथरारक सामना मागचा नुकताच पार पडला आणि सर्वांचं सहर्ष स्वागत करेन मी. अर्थातच आमदार चषक 2025च्या या तिसऱ्या रजनीमध्ये मॅच आपण पाहतोय. स्वर्गीय रामशेठ मात्र प्रतिष्ठान जनुमान पोसरी आणि त्यांच्या विरुद्ध पागड्याचा पाडा. ऑन साइडला गॅप मध्ये बॉल फाईन खेळलाय. फाईन ग्लान्स डीप फाईन निघला चौकार. आदरणीय मच्छिंद्रजी पाटील साहेब पोसरी यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज झालेलं आहे. महाकाल 11 पोसरी यांच्याकडून प्रतापसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. महाराष्ट्राचा लोकप्रिय गायक पोसरीचे आपले आकाशी जाधव हे देखील या मॅचचा आनंद घेतात. दरम्यान डाऊन द ग्राउंड आलाय साइड स्क्रीनच्या वरतून ज्युसिया फॉली सीमा पार षटकार. वैभव पाटीलच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार आणि त्यानंतरचा पहिला षटकार. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय मिस्टर MTC सागर फराड. सॉफ्ट हँडने यावेळेला शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट. आय थिंक डायरेक्ट हिटला काम तमाम होतं. कॅप्टन आमचे कृष्णदादा मात्रे किरणदादा मात्रे यांसाठी आगमन होत असताना ही संपूर्ण आमची मॅनेजमेंट टीम आहे. स्वर्गीय रामशेठ मात्रे प्रतिष्ठान जयबोले क्रिकेट संघ मात्रेपाडा आयोजित आमदार चषकाचे पर्व आपण पाहतोय. कल्याण पूर्वेचा दमदार आमदार सौभाग्यवती सुलभाते गणपत शेठ गायकवाड यांच्या नावाने आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. 11 धावात 2 बॉलचा खेळ बाकी. प्रताप जाधव जसा हवा तसा बॉल पहिला बीमर आलाय प्रताप जाधव साठी. त्याचा बॅटमधून पहिला चौकार. पोसरी संघाचा पोस्टर बॉय सध्या स्ट्रायकिंग एंडला प्रताप जाधव. त्याच्या बॅटमधून आलेला चौकार धावसंख्येला आकार देतोय. 16 धावा. फ्री टॉन बिकॉज मागचा बीमर आलेला आहे. सागर फराडला लाईन आणि लेंथ वरती नियंत्रण आणावं लागेल. ओहो गुडघा टेकवला होता जो त्याचा पेटर्न शॉट आहे पण यावेळेला बॉल त्याचा
भात्यामध्ये आला नाही. ऍक्शन रिप्ले पहा तुम्ही. ऑफ स्टंपचा बाहेर होता बॉल, त्याला ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केलेला आहे. डॉट बॉल. 4 वरती प्रताप, 11ला वैभव, 16ला स्वर्गीय रामशेठ माते प्रतिष्ठान जनुमान पोसरी संघ. बॉल बाकी आहे पॉवर प्लेचा शेवटचा एक. फराड फुल लेंथ यावेळेला कव्हरचा कॅपमध्ये बॉल चालला मागे. फिल्डर धावता स्टॉप केलं बॉलला. शेवटच्या क्षणाला उचलून थ्रो केला जाईल. धावसंख्या 2 इथे पूर्ण झालेले. पहिल्या षटकाचा खेळ संपला. स्वर्गीय रामशेठ माते प्रतिष्ठान जनुमान पोसरी संघ नाबाद फलकावरती 18 नाबाद. आमदार चषक 2025च्या तिसऱ्या रचनेमध्ये पुन्हा एकदा तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं, मान्यवरांचं, खेळाडूंचं मी समालोचक करणकांत सहर्ष स्वागत करीत आहे. जय बोले क्रिकेट स्टेडियम मात्रेपाडावरती तिसऱ्या रजनीचा थरार आपण अनुभवतो आणि तिसऱ्या रजनीचा सामना देखील तिसरा सुरू आहे. बिनजोडचा गुलालाचा बादशाह पोसरीचे शेलारपाडाचे भास्कर ड्रायव्हर आणि किरण मारपे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. विकेट हॅट्रिकला अमोलला पारितोषिक असेल 1000. लॉफ्ट केलाय वाईडिश लॉंग ऑन बॉल हवेमध्ये. इट्स आउट ऑफ साइट. डोळ्यांचा नजरेआड लुक त्या ताराप्रमाणे बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. हा षटकार मार्फत हॅट्रिक साठी कोणतेही पारितोषिक तुमचं अनाउन्स केलं जाणार नाही. तुम्हाला लावायचे तर बॅक टू बॅक सेकंड 2 षटकारांसाठी लावा, एका षटकारासाठी लावा. हॅट्रिक साठी पारितोषिक अनाउन्स केलं जाणार नाही. ओहो डाऊन द ग्राउंड फोर्स ने फटका लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. वैभव पाटील इज ऑन फायर नाव. मच्छिंद्र पाटील साहेब पोसरेगाव यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचे कॅश प्राइज आणि आतापर्यंत आय थिंक वैभवच्या बॅटमधून 3 षटकार आलेले आहेत. 2 लागोपाठ अमोल फराड वरती आक्रमण. यावेळेला वाईट यॉर्करचा प्रयत्न, मात्र हा बॉल वाईटचा रिटर्न क्रीजचा बाहेर. अंपायरचा सिग्नल आला तो वाईड. मॅन फ्रॉम सागाव डोंबिवली सचिन मात्रे सरांना आपण पाहतोय सध्या आणि त्याचबरोबर प्रसाद सहस्रबुद्धे सर हे 2 ऑन ग्राउंड अंपायर्स आहेत. धावा 31. वेगाने धाव फलक पोसरी संघाचं. ओहो ये क्या हो गया. बॉल ग्रीप व्यवस्थित केला पण शेवटच्या क्षणाला रिलीज करत असताना तो फार वरतून गेलाय. एज जरी असती तरी बॉल फार वेगाने मागे गेला असता लॉंग स्टॉपला. सिंगल नो बॉल. 32. 32 धावा धाव फलकावरती. फ्री टॉन गोलंदाज तयार अमोल. शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेला फटका फसला होता. गॅप मध्ये बॉल डीप फाईन देखील फिल्डर चाललेले. शॉर्ट फाईन लेगचे सिंगल पूर्ण झालेली या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्येला आकार मिळत असताना स्कॉमॉन 33. 33 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. आजच्या 10 संघांचा पोल हा तिसरा सामना आपण अनुभवतोय. यानंतर चौथी मॅच पुढची मॅच असेल शेलारपाडा आणि मांगरूळ दोन्ही संघांच्या. शेलारपाडा आणि मांगरूळ दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला विनंती. टॉस साठी आपण चांगला फटका कव्हर्सला. गॅप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर धावतोय. बॉल धावतोय डीप मध्ये अडवून. ओहो बॉलला पकडलं पण ते स्किट झाले. 2 धावा मिळत असताना 2 धावांच्या साह्याने धावसंख्येला आकार मिळतोय. सध्याचा स्कोर जर आपण बघितला तर तो 35.
येस, पॅव्हलियन थोडंसं शांत झालं. अगोदर वेगाने आरडा ओरड करत होतं, टाळ्या येत होत्या, शिट्ट्या येत होत्या, आवाज येत होता, कारण धावांचा वेग होता. शॉट ऑफ लेन, शॉट एम जॅम, लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर. वैभव नव्हे तर आता प्रताप. षटकार. प्रतापला महाकाल 11 कडून प्रत्येक षटकाराला 500चं कॅश प्राइज आहे. यावेळेला थोडासा खाली वाकला होता, लॉंगला चाललाय बॉल, डीप मध्ये फिल्डर फंबल झालाय, पण चांगला थ्रो. त्यानंतर प्रतीक फराड कडून एक धाव या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 42-42 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. 21 फलक. बॅटिंग करत असताना स्वर्गीय रामशेठ मात्रे प्रतिष्ठान जनुमान पोसरी संघाचा. टोटल स्कोर सध्या 42 आणि स्क्रीनवरती आपण पाहतोय हे जय भोले क्रिकेट स्टेडियम मात्रेपाडाचं विहंगम दृश्य. ज्या पद्धतीने आपण पाहतोय फ्लड लाईट्स ऑन आहेत, ग्रीन लश मध्ये मध्ये तुम्हाला ग्रीनरी देखील पाहायला मिळते. धनंजय चाके सरांच्या अंडर मागच्या 3 महिन्यांसाठी सध्याही आलंय, पण नेक्स्ट इयर इथे पूर्णपणे तुम्हाला ग्रीन लश आउटफील्ड पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाही. धावसंख्या 42-42 धावा. जबरदस्त खेळ राहिला. वैभव पाटील त्याच्यासोबत प्रताप जाधव, स्वर्गीय रामशेठ माते प्रतिष्ठान जनुमान पोसरीच्या दोन्ही फलंदाजांकडून. दुसऱ्या बाजूने मार पडला सागरला, मार पडला अमोलला आणि प्रतीक फराड आलाय, त्याला कमबॅक करावं लागेल. बॅटचा चेहरा उघडला, गॅप मध्ये बॉल थ्रू दिलाय, एक्स्ट्रा कव्हरला 4 धावा. विधानसभेचं गाजवलं मैदान, सुलभाताई वाघिणी. विधानसभेचं गाजवलं मैदान, सुलभाताई वाघिणी. आज वाऱ्याचा वेग देखील आहे. इलेक्शन सिम्बॉल जे भारतीय जनता पार्टीचे तुम्हाला झेंडे पाहायला मिळतात, त्यांच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला समजेल आज वारा वाहतोय, त्यामुळे थोडीशी थंडी देखील जाणवते आपल्याला, पण कालच्या तुलनेमध्ये कमी आहे. काल जास्त थंडी होती. धावा 46 आहेत. गोलंदाज प्रतीक. ऑन साइडला टर्न करण्यात आला, स्वीप. पहिली धाव फार वेगाने, सेकंडचा कॉल असेल, पण या वेळेला ते थांबलेले आहेत. चांगले फिल्डिंग झाले बॅकवर्ड स्क्वेअर डिव्हिजन मध्ये. पाकड्याचा पाडाचे 12th मॅन आमचे पपलू. MTCचे फार चांगले कॅमेरामॅन आहेत. MTCच्या टीममध्ये जर तुम्ही बघाल तर 14, 15, 16, 17 या वयोगटातील बरेचसे कॅमेरामॅन आहेत, ज्यामध्ये पपलू, काचा असे बरेचसे कॅमेरामॅन आहेत. त्यांची निक नेम आहेत ते. काचा आय थिंक खेळतोय, लॉंग ऑनला फिल्डिंग करत आहे. इट्स अँड टेकन, फलंदाज बाद. वैभवची विकेट येते. 47ला पहिला हादरा स्वर्गीय राम मात्रे प्रतिष्ठान जनुमान पोसरीला. पाहून होते पब्लिक त्यावर फिदा, क्लासिक पॅटर्न पाहून होते पब्लिक त्यावर फिदा. साऱ्यांचा बनलाय वादा नाम तर गणपती गायकवाड दादा. साऱ्यांचा बनलाय वादा नाम तर गणपती गायकवाड दादा. साऱ्यांचा बनलाय वादा नाम तर गणपती गायकवाड दादा. असं साऱ्यांचा बनलाय वादा नाम तर गणपती गायकवाड दादा. आज मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. मी कालच या गोष्टीचा उल्लेख केला की या आजच्या तिसऱ्या रजनीमध्ये या क्रीडांगणाच्या सभोवतालचे संघ येणार आहेत, त्यामुळे मोठ्या संख्येने प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. नामफलकावरती 47 पहिली विकेट पडली. प्रतापची 7 सोडली वैभवने आणि तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे प्रदीप पाटील. विकेटची गरज होती, पार्टनरशिप वेगाने चालली होती. प्रतीकने ती विकेट काढून दिली आहे. स्लोवर वन टाकलाय, बॉलच बॅक, बॉल निसटला. हो, टक्कर देखील झाली, पण आशा करतोय की कोणती दुखापत नको दोन्ही खेळाडूंना. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पुढे 48. धावांचा वेग आता थांबू शकतो, त्याचं कारण वैभवची विकेट पडले, पण प्रताप जाधव अजूनही मैदानाच्या आतमध्ये.
प्रताप जाधवला मी फर्स्ट टाइम लास्ट इयर पालकमंत्री प्रीमियर लीग वांगणीच्या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन तो आला होता. जबरदस्त खेळ केला होता. एज आय थिंक येस इट इज आउट. फलंदाज बाद. लाऊड साऊंड आवाज आला आणि इथे फलंदाजाला बाद देखील व्हावं लागतंय. प्रताप जाधव आणखी एक मोहरा गारद करतोय. प्रतीक फराड दुसरा ब्रेक थ्रू. 48 ला पोसरीची विकेट. सुपर हिट झालेले त्यांची. नामफलकावरती 48. दुसरी विकेट आली. दोन्ही सलामीवीर पॅव्हलियन मध्ये. प्रतीक फराडचं कौतुकच करायला हवं. ओ यावेळेला कमी गतीने पेस ऑफ. सो शेवटचा डॉट आला या ओव्हर मध्ये आला. त्या फक्त 6 धावा. 2 प्राइजलेस विकेट आल्या त्यामध्ये वैभव पाटील, प्रताप जाधव. आता मैदानाच्या आतमध्ये प्रदीप आणि वैभव पितळे या 2 फलंदाजांना आपण पाहतोय. प्रेक्षक सध्या तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. त्या प्रेक्षकांचे आपण आतुरतेने वाट पाहत होतो. त्या सर्वांचं आगमन झालेलं या स्पर्धेमध्ये. आपापल्या संघाला पाठबळ देण्यासाठी आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर्स देखील आहेत. राजेश मात्रे त्या ठिकाणी आय थिंक ते पोसरी संघाला सपोर्ट करतायत. महाकाल 11 यांच्याकडून वैभव पितळे देखील एका षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. तुम्ही एका षटकारासाठी 2 षटकारांसाठी पारितोषिक लावू शकता. पण विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक यानंतर या स्पर्धेमध्ये अनाउन्स होणार नाही. 48 ला 2 कमेंट्स येतात. मोठमोठे कमेंट्स येतात. त्या कमेंट्स देखील आम्ही जरूर तुमच्यापर्यंत आणू. मात्रेपाडा संघाचं कौतुक केलं जातं. त्याचं कारण जबरदस्त आयोजन. त्या आयोजनासोबत नियोजन. दिलेल्या वेळेवरती संघ येत आहेत आणि वेळेवरती मॅचेस कव्हर होतात. वेळ जास्त आता चाललाय. अंपायर्स प्लीज कम ऑन. 3rd ओव्हरला सुरुवात. 4th ओव्हरला सुरुवात माफ करा. आणि पहिला बॉल आलाय वाईड. धावसंख्या धावफलकावरती सध्या आपण पाहतो 49. लास्ट ओव्हर इंटरेस्टिंग आहे. 2 ओव्हर्स मध्ये 42 रन्स होत्या. मात्र त्यानंतर धावसंख्येला फुल स्टॉप लावला प्रतीक फराडने. या ओव्हर मध्ये फायटिंग टोटल कडे जावं लागेल. 60 ॲव्हरेज स्कोर. बॉलर्स बॅक. लॉंग ऑफला फिल्डर आहेत अमोल. चांगली फिल्डिंग. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली. सांघिक अर्धशतक. 2 षटकांमध्ये झालेल्या 42 धावा. प्रोजेक्टेड स्कोर 80च्या पुढे दाखवत होता. मात्र आता 80 पर्यंत पोहोचण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागणार आहे पोसरीला. सध्या 50 बॉल बाकी आहेत. 5 गोलंदाज लास्ट ओव्हर मध्ये. सोमनाथ लॉफ केला. गॅप मध्ये बॉल. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. 2-1 बॉल. ओहो गुड फिल्डिंग. स्टॉप केलं बॉलला. उचलून पुन्हा थ्रो केला जाईल. मिड ऑफला हाच तो काचा. नीरज त्याचं नाव आहे. त्याला मी अगोदर जरूर प्रथम दर्शनी मला वाटलं नाही की तोच उभा आहे. जबरदस्त फिल्डिंग. ॲज अ कॅमेरामॅन तो बऱ्याच वेळेला बऱ्याचशा स्पर्धांना हायलाईट करतो. मॉडर्न टेनिस क्रिकेट.in या वाहिनीद्वारे फार कमी वयामध्ये फार चांगलं कॅमेरा वर्क त्याने केलेलं MTC साठी. जो सध्या पागड्याच्या पाड्या संघासाठी खेळतोय. चांगली फिल्डिंग. लॉफ्ट केला. यावेळेला मात्र एलिव्हेशन. या फटक्यामध्ये चांगला प्रयत्न. अमोल फराड. वा काय फिल्डिंग केलेली आहे. रनआउटची संधी. स्ट्रायकिंग एंडला थ्रो. यावेळेला फलंदाज बाद. साईराज इंटरप्राइजेस शेलारपाडा आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ मांगरुल. टॉससाठी दोन्ही संघांचे कॅप्टन तुम्हाला यायचंय मंचावरती. जो या स्पर्धेचा महत्त्वपूर्ण नियम आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपल्या मॅचच्या अगोदरच्या मॅचच्या तुम्हाला यायचंच आहे मंचावरती टॉससाठी. जो कॅप्टन नसेल त्याच्या ऑपोनंट कॅप्टनला टॉस विन दिला जातोय. दोन्ही कॅप्टन नसतील तर 2 बॉल कमी करण्यात येत आहेत.
पहिल्या दिवशीच आपण हे सर्व नियम तुमच्यापर्यंत पोहोचवले होते. होल्ड टॉस आहे, थ्रू दी लाईन खेळलाय, लॉंग ऑफला फिल्डर. सिंगल फक्त पूर्ण झालेली आहे. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 54. बॉल बाकी आहेत 2. बारा बॉल मध्ये बनल्या 42. पुढच्या 10 बॉल मध्ये धावा बनलेल्या आहेत फक्त 12. ओ खाली राहिलाय बॉल. सबमरीन डिलिव्हरी. पाणबुडी ज्या पद्धतीने पाण्यामध्ये खाली राहून प्रवास करते तसा चेंडू पडलाय, खाली राहिला आणि गेला विकेट किपरकडे. डॉट बॉल. शेवटचा एक बॉल या डावामधला. प्रदीप एज आहे मागे बॉल. सागर काय विकेट किपिंग केल्या डावामध्ये. सो डाव संपला पहिला. 4 षटकं संपन्न झाली आणि जनुमान स्वर्गीय रामशेठ मात्रे प्रतिष्ठान पोहोचलेले धावसंख्या उभारलेले 54. 55 धावांचा लक्षाचा पाठलाग करावा लागेल पाकड्याचा पाडाला. इट्स आउट यू टॉस बॉक्स. जाऊयात आपण टॉसकडे. साईराज एंटरप्राइजेस शेलारपाडा आणि त्यांच्या विरुद्ध मांगरू या 2 संघांदरम्यानचा मॅचचा टॉस आपण करणार आहोत. आदरणीय किसनजी मात्रे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. किसनजी मात्रे साहेब सुस्वागतम. मंगळूरचे कॅप्टन तुम्हाला लवकरात लवकर यायचंय टॉससाठी. स्माइल फार्मचे कॅप्टन कृष्णा मात्रे यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. फार मेहनत आहे. कृष्णा मात्रे, योगेश मात्रे, मच्छिंद्र मात्रे, किरण मात्रे, केतन मात्रे, अल्पेश मात्रे, अजय मात्रे, राजेश मात्रे आणि अक्षय मात्रे, सौरभ मात्रे, गौरव मात्रे, गणेश मोकल, सागर मात्रे, आकाश मात्रे, पारस, बॉल बॉय आमचे गौरव, धनेश गायकवाड, स्वामी गौरव फॅन्टीम उमरोली काल क्वालिफाय झालेले. आणि याच आकर्षक ट्रॉफींसाठीचा संघर्ष 40 ग्रामीण संघांमधलं घमासान आपल्याला पाहायला मिळत आहे. आदरणीय किसन मात्रे साहेबांच्या शुभेच्छा आपण नाणेफेकीचा कौल करूयात. साईराज एंटरप्राइजेस शेलारपाडा आणि त्यांच्या विरुद्ध संघ खेळतो मांगरुल. नाणेफेकीचा कौल आपण करतोय. दोन्ही कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. साईराज एंटरप्राइजेस शेलारपाडा आणि गावदेवी मांगरुल. टॉस जिंकलाय शेलारपाड्याच्या कॅप्टनने आणि त्यांचा डिसिजन पेंडिंग ठेवलाय. दोन्ही संघांना मी शुभेच्छा देऊ. सो नेक्स्ट मॅच कडे आपण यानंतर वळणार आहोत. मात्र सध्या हे चेहरे तुम्हाला पाहायला मिळतात स्क्रीनवरती. प्रचंड मेहनत आहे. अल्पेश मात्रे, कृष्णा मात्रे, किरण मात्रे यांना तुम्ही पाहतात आणि त्यासोबत मलाही तुम्ही पाहताय. तुमचं प्रेम सदैव आमच्या पाठीशी राहू. आणि आता वळूयात आपण या मॅचच्या दिशेने. ऐकूयात रायगडचा शिरवलीचा असा एक आवाज जो टेनिस बॉल क्रिकेटच्या अविरतपणे सेवा करतो आपल्या वाणीमधून. एक प्रसिद्ध गीतकार ज्यांनी आजवर कित्येक गाणी लिहिलेली आहेत त्यांच्या लेखणीमधून, मात्र त्यांच्या मुखामधून आता आपण समालोचन ऐकणार आहोत. ऐकूयात आपण व्हॉइस ऑफ शिरवली रायगड आमचे जवळचे मित्र रोशनजी पाटील सरांना. थँक्यू सो मच के के करंजी काळन सर. लढत क्रमांक 3 टीम पागडाचा पाडा संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना टीम अगदी पोचरी अलोट अशी गर्दी पाहायला मिळते. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक इथे स्वागत केलं जाते. अगदी दोन्ही संघ तितक्याच ताकदीने इथे खेळताना पाहायला मिळतील. जय भोले प्रसन्न स्वर्गीय रामशेठ मात्रे प्रतिष्ठान, जय भोले क्रिकेट संघ मात्रेपाडा, अगदी ठिकाण जय भोले क्रिकेट क्रीडा संकुल मात्रेपाडा. ठाणे जिल्ह्यातील एक दमदार अशी ही क्रीडा नगरी पाहायला मिळते आणि उत्तम इथे आयोजन सुद्धा आमच्या संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून घडताना पाहायला मिळतं.
सन्माननीय महेश दादा म्हात्रे यांना विनंती केली जाईल या आपण मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. लढतीला होती सुरुवात. गेम ऑन, गेम स्टार्ट. पहिलाच बॉल, एक धाकड फडका पाहायला मिळतो अगदी डीप मिडविकेट कडे. ही आपण पाहतो चपराक. सध्याच्या वेळेला टीम पकडाचा पडा ज्या संघाला आवश्यकता अगदी 55 धावसंख्येची. श्यामशेठ पाटील जिल्हा परिषद सदस्यांचे इथे शुभ आगमन. आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. कलाक्रीडा सांस्कृतिक वारसा जपणारे व्यक्तिमत्व, राजकीय पटलावरती ज्यांचं नाव नेहमीच आपण पाहतो, आपलं मनपूर्वक स्वागत. अगदी यष्टांच्या मागे चांगलं कार्य पाहायला मिळतं टीम पोसरी संघाच्या माध्यमातून. अगदी खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये 54 धावा बनताना पाहिल्या. जिंकण्यासाठी उत्तरार्धामध्ये 55 धावसंख्येची आवश्यकता. पहिली सलामीची जोडी पाहायला मिळते. अमोल फराड आणि त्याच्या सहसाथीने सागर फराड. एक जबराट अशी आपण जोडी पाहतो टीम पागडाचा पाडा संघाच्या माध्यमातून. आणि या जोडीनं नेहमीच एक चांगली कमाल धमाल मालामाल खेळी साकार केली आहे. परंतु या जोडीला तोडण्याचा तंतोतंत प्रयत्न केलाय. बॉलिंग ट्रॅक वरती प्रदीप पाटील हा आग ओकतोय आणि लागतोय पहिला दे धक्का. ड्रायव्हर शिलापाडा यांच्या माध्यमातून अमोलसाठी फक्त कॅश प्राइज आहे. प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 500 रुपयाचा धनादेश इथे सुपूर्द केला जाईल. पहिल्या फलंदाजाची खेळी इथे समाप्त होते. अगदी फलंदाज बाद झाले. सागर फराडला माघारी परतवले. एक दमदार स्टार्टिंग देणारा खेळाडू आता मात्र माघारी परतलाय. आणि हा खेळाडू जसा बाद झालाय नवीन खेळाडू आलाय. आपल्या खेळीच्या माध्यमातून रोशनाई प्रस्थापित करण्याच्या हेतून आलाय रोशन फराड. इन ॲट नंबर 3. अगदी विराट पारी त्याला खेळायची आहे. पल्ला गाठायचा आहे 55 धावसंख्येचा. भन्नाट वेग आहे. प्रदीप पाटील याचं कौतुक होणं तितकंच गरजेचं आहे. पहिला चेंडू 1, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेटचं बदन. आताही पाहायला मिळतो डॉट. 4 चांद लावणारे अगदी 4 चेंडू पाहिले आणि फक्त एकच धाव या गोलंदाजांनी ते खर्च केली. इकॉनॉमिकल स्पेल. ओहो, यॉर्कर से वार, विरोधी शिकार. हा शिकंजा घसलाय आणि पुन्हा एकदा पाठोपाठ इथे डॉट बॉलचं सत्र पाहायला मिळतं. अगदी अमोल फराडनं स्ट्राईक रोटेट केली. त्यानंतर सागर वारंवार डॉट बॉल खेळला. आताही तेच चित्र पाहायला मिळतं. रोशन फराड पाठोपाठचे 2 चेंडू इथे डॉट खेळतोय. पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान काहीसा दबाव चढण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो पोसरी संघाचा. गोलंदाज प्रदीप पाटील दमदार कामगिरी त्याच्या माध्यमातून आणि ते उत्तमरित्या झेल पकडलाय. प्रताप जाधव महाप्रतापी हा झेल राहिलाय. बोपू वाजतायत. बोपूंचा आवाज येतो, भोंग्यांचा आवाज येतो. पहिल्यांदाच खऱ्या अर्थानं कॅरेबियन प्रीमियर लीग मध्ये या बोपूचा वापर झाला आणि सर्वाधिक महाशिवरात्रीला विकला जाणारा हा निश्चित साहित्य पाहतो. कारण महाशिवरात्रीमध्ये हे भोंगे जास्तीत जास्त विक्री होतात. खरं तर हे आपण अनेक वेळा पाहतो. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये खऱ्या अर्थानं जय बोले हा आपल्याला गजर पाहायला मिळेल. महाशिवरात्रीचा तो 16 पाहायला मिळेल मातेपाडा गावामध्ये. नरेश दादा दामणे ग्रामपंचायत सदस्यांचे शुभागमन झाले. आपलं मनपूर्वक स्वागत. अगदी पहिलं षटक इथे समाप्त झालंय आणि धावा पाहतो अगदी 1 धाव 2 गडी बाद. टीम पागड्याचा बडा. काहीशी दयनीय अवस्था आहे. परंतु जोपर्यंत खेळपट्टीवरती अमोल फराड हा खेळाडू शाबूत आहे तोपर्यंत कुठल्या प्रकारे धोका नसावा टीम पागड्याचा बडा या संघाला. कारण पोसरी संघाविरोधात अटकेपार झेंडे रोवण्याच्या इराद्यानं हा खेळाडू येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. परंतु गोलंदाजी सुद्धा तितकीच वैभवशाली पाहायला मिळते. पहिल्या पिबनच्या षटका दरम्यान प्रदीप पाटीलनं दमखम दाखवली आणि आता पाहायला मिळतो टीम पोसरी संघाचा खेळाडू वैभव पितळेचा वापर केलाय.
सन्माननीय योगेश दादा मात्रे ग्रामस्थ मंडळ चिंचोली यांना विनंती केली जाते या मंचावरती किरण दादा आपलं मनपूर्वक स्वागत करतायत. राईट मोर द विकेट मारा केलाय, अगदी रोखून धरलं जात नॉसा केनला काहीसा धोका होता, रेड झोन कडे अगदी डेंजर झोन कडे धावत होता. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव इथे अंकित केली जाते. विजय पितळे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज आहे वैभव पितळेसाठी प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. समोर पाहायला मिळतो खेळाडू किरण कालोखेचा वापर केलाय. या कालोख्या राती विजयाच्या वाती इथे उज्ज्वलित करायच्यात किरण कालोखेला, परंतु तोही डॉट बॉल खेळतो. अगदी पल्ला गाठायचा 55चा, अगदी दिल्ली दूर आहे. जो प्रवास हार्बर लाईन होतोय तो बुलेट वेगाने करावा लागेल आपल्या खेळीच्या माध्यमातून. अजून एक डॉट बॉल, काहीसा दबाव छेडला जातो. अगदी 2 वरती 2 ही स्थिती पाहतो टीम पागड्याचा बडा संघाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. पोसरी संघाचा वैभव पितले, वैभवशाली इतिहास जागरूक करणारी ही आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. फेकी काहीशी चुकीची पाहिली, परंतु बॅकअप चांगलं राहिलं आणि या कारणास्तव धावा रोखण्याचे तंतोतंत प्रयत्न केले जात आहेत. संत वाहे इंद्रायणी धावांचा प्रवाह काहीसा स्लो पाहायला मिळतो, मंद पाहायला मिळतो. धावसंख्या काहीशी मंदावली आहे, धावसंख्या काहीशी थंडावली आहे, परंतु गरमागरमीचं क्रिकेट साध्य करायचं असेल तर बिना दिवाळीचे रॉकेट आपल्या भात्यातून इथे पेशकश करावे लागतील. टीम पागड्याचा बडा संघाला काहीसा अडकळत खेळण्याचा प्रयत्न, गोल्डन विकेट, अनमोल कार्य, वैभवशाली इतिहास जागरूक करतोय आणि अमोल फराट सारखा तगडा खेळाडू तंबूच्या दिशेने परतलाय. क्रिकेट रसिकांची तोफा गर्दी आहे आणि या तोफा गर्दीमध्ये हा आपण सामना पाहतो. पागड्याचा बडा संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना अगदी पोसरी या संघ पाहतो आपण. भारतीय जनता पार्टीचे झेंडे अगदी डौलानं फडकताना पाहतो. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी पुरस्कृत स्पर्धा पाहतो. आमदार चषक 2025 उत्तमरित्या या स्पर्धेचं आयोजन अगदी मॅजिक आकडा पाहायला मिळतो. 3 वरती 3 ही स्थिती या टीम पागड्याचा बडा पल्ला अगदी मोठा गाठायचा आहे. रविदादा पाटील ग्रामपंचायत सदस्य यांचं शुभागमन झालंय. प्लीज दादा मंचावरती या, आपलं मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल उत्तमरित्या. सन्माननीय गजानन काका मात्रे ग्रामस्थ मंडळ भालगाव यांचं इथे शुभागमन झालंय. आपलंही मनपूर्वक स्वागत. आज पाहुण्यांची रेलचेल आहे, पाहुण्यांची मांदी आली या मंचकावरती. पल्ला गाठायचा आहे. अगदी 55 धाव संख्येचा टीम जनमान पोसरीने पहिल्या पर्वार्धामध्ये दमदार कामगिरी केली. सलग 2 विकेट साठी कॅश प्राइज. दीपक दत्त दाभणे शेरापाडा यांच्या माध्यमातून 1000. ओहो, काहीसा टेंटेटिव्ह स्थितीमध्ये आपण फलंदाजाला पाहिलं. एक आगला वेगळा धक्कादायक प्रयत्न होता. खेळू की नको खेळू या द्विधा मनस्थितीमध्ये आपण पाहिलं फलंदाज किरण कालोख्या काढूला. त्याच्या सहसाथीनं पाहतो प्रतीक फराट. एक जबराट खेळ साध्य करायचा आहे. पहिल्या 2 षटकांदरम्यान धाबा पाहिल्या. धाबा पुस्तकावरती अगदी 3 फलंदाजांचा खात्मा. धाबा पुस्तकावरती धाबा पाहतो फक्त 3 गडी बाद 3. पल्ला गाठायचा आहे 55 धावा संख्येचा. 12 चेंडू जिंकण्यासाठी 52 धावा संख्येची आवश्यकता आहे. दश अवतारी रावण सध्याच्या घडीला अगदी स्कोर कार्ड वरती अजूनपर्यंत उभं करायचंय. पोसरी बनाम पागड्याचा बडा अगदी इंटरनॅशनल स्कोर बोर्ड ज्या पद्धतीने आपण स्टार स्पोर्ट्स वरती पाहतो त्या दर्जाचा काहीसा नजराणा ग्रामीण टेनिसच्या माध्यमातून पाहू शकता. सन्माननीय गुणनाथ जाधव पोसरी आणि त्यानंतर सन्माननीय जगनदादा यांचे ते शुभागमन झाले जे पोसरी गावचे ग्रामस्थ आहेत. आपलं मनस्वी स्वागत. 12 चेंडू 52 धावा. मोठा पल्ला गाठायचा आहे. अलीकडे भोपूचा आपण चांगला आवाज पाहिला.
भोंगे वाजलेत. क्रिकेट रसिक राजा अगदी छोटा चिमुकला आता मैदानामध्ये जातोय. कोणाचे ग कोणाचे हे बाल सुंदर कोणाचे. चला या आपण बाहेर यायचंय. तो आत घुसलाय परंतु बाहेर निघायचा रस्ता त्याला सापडत नाहीये. त्याला रस्ता दाखवा. कधी कधी श्वान पथकांच्या माध्यमातून हे घडलं जातं. आता मुलाच्या माध्यमातून घडतो हे काहीच वेगळं पण पाहायला मिळतं. आधी 12 चेंडू जिंकण्यासाठी 52 धावसंख्येची आवश्यकता नाईट स्पर्धेमध्ये हे होत असतं. पल्ला मोठा आहे परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतो. टीम पकडाचा पाडा संघाने न हार मानता एक चांगला हातकंटा अजमावला तर मॅच मध्ये पूर्णपणे घर वापसी दाखवू शकतो. पोसरी संघाविरोधात टीम पाकड्याचा पाडा 12 चेंडू 52. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय प्रसाद पाटील. पहिला चेंडू इथे पाहायला मिळतो. अगदी चांगली लाईन चांगली लेन रिप्लेच्या माध्यमातून पाहतो. अगदी प्रसादचा हा चेंडू पडल्यानंतर सर्जिकल स्ट्राइक राहिलं. घुसखोरी करतोय डॉट बॉल. प्रसाद पाटील ऑन फायर ज्यानं शंखनाद केलंय. 2 गोलंदाजांच्या पावलावरती इथे पाऊल ठेवलं जातं. ओहो अलवार पद्धतीनं पुन्हा एकदा हा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु पाठोपाठ डॉट बॉलचं सत्र जारी आहे. खरं गोलंदाजी तितकीच भारी आहे. टीम पोसरी या संघाकडून एक बलवान कार्य जयमान पोसरी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून पूर्णपणे वेगळं पण साध्य करतंय. परंतु लॉंग ऑनची वारी फटका भारी चांगली जबाबदारी षटकार. अगदी पल्ला मोठा गाठत असताना अगदी किरण कालोखे या कालोख्या राती एक चांगल्या दर्जाची रोकटोक छाती या फलंदाजाची पाहायला मिळते. चांगले फटके त्याच्या बॅट मधून शंखनाद केलाय. आम्ही मॅच मध्ये अजूनपर्यंत जिवंत आहोत हे दाखवून देतो. सलगचे 2 षटकार. उत्तम फटकेबाजी. धावसंख्या आता मात्र आग ओकते. इनाईट नंबर 4 4थ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू किरण कालोखे आता 4 चांद लावणारे फटके आपल्या भात्यातून इथे पेशकश करतोय. 8 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज प्रसाद विरोधात बेमिसाल ही फटकेबाजी. पाठोपाठ लगातार 3 षटकारांचा साठ. वॉटर बॅटिंग. किरण कालोखे ऑन फायर. पूर्णपणे कौतुकाची थाप देतोय प्रतीक फराड. किरण कालोखेला ज्या दर्जाची फटके सध्याच्या घडीला त्याच्या बॅटमधून इथे पाहायला मिळत आहे. पाहिलं हेरलं आणि त्यानंतर बॅकफुटला जात हा एक चांगला पंच षटकार. अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 7 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावसंख्येची आवश्यकता. दीपक दादा दामणे माजी सदस्य यांना विनंती केली जाते या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. 7 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. इथे मोठा फटका येणं हे तितकंच गरजेचं आहे. आज देखे जरा किसमें है कितना दम. कोण असेल या लढतीचा बाजीराव सिंघम. अंतिम टप्प्यामध्ये सामना पूर्णपणे खुला करण्याचे तंतोतंत प्रयत्न होत आहेत आणि अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 6 चेंडू 28. संघाचे प्रेक्षक म्हणतात आमची पोरं चांगली खेळत आहेत. कारण अलीकडे पाहिलं काहीसा दबाव छेडला परंतु आता फलंदाज किरण काळोखेनं हा दमदार बाणा पेशकश केला ज्याच्या बॅटमधून लगातार 4 चेंडू 4 षटकारांचा साज राहिलाय आणि आता अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 6 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची आवश्यकता. ज्यांना अपयशाची भीती वाटते ते अपयशी ठरतात. ज्यांना अपयशाची भीती वाटत नाही ते यश त्यांची वाट
पाहत असतं उभं असतं त्या दृष्टिकोनातून इथे एक चांगला खेळ सध्याच्या घडीला दोन्ही संघांच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळतो. जिद्दीनं खेळ हा व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून काहीसा मनसुबा पाहायला मिळतो टीम पागडचापाडा संघाच्या प्रेक्षकांचा. अगदी काही प्रेक्षक घरच्या दिशेने निघाले होते परंतु 4 षटकार ज्या पद्धतीने आले आता थांबलेत टीम पागडचापाडा संघाचे प्रेक्षकांना आमचा संघ जिंकू शकतो या आशेनं आता या मैदानामध्ये ते ठाण मानतायत. परंतु टीम पोसरी ही सुद्धा एक दमदार कामगिरी करताना पाहतो ज्यांच्या गोलंदाजांनी एक चांगला खेळ साकार केला. 2 गोलंदाजांचा आपण घातक बाणा पाहिला. तिसरा गोलंदाज प्रसाद पाटीलने दिले एकूण 29 धावा ज्याच्या जोरावरती सध्याच्या घडीला धावा पाहतो 3 गडी बाद एकूण धावा 27 आणि आता समीकरण 6 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची आवश्यकता. स्पीडली मॅच व्हायला हवी. ज्या रिदमनं मॅच सुरू आहे त्या रिदमनं मॅच होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. चेंडू क्रमांक 1 राईट मोर द विकेट मारा केला लॉंग ऑफ पुढे चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. जयेश पाटील अगदी अंतिम टप्प्यामध्ये पूर्णपणे हनुमंत उडी लगावली चांगली छलांग लावली आणि पूर्णपणे आपल्या सांघिक कोठासाठी त्यानं अगदी 3 धावा बसवल्या. समीकरणामध्ये पुन्हा एकदा काही चेंजेस पाहायला मिळतं. 5 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची आवश्यकता. किरण कालोके अगदी 312च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी त्याच्या पाठीवरून पाहायला मिळते आणि चांगले फटके खेळत त्यानं. अगली पेशकश शॉट ऑफ लाईनचा चेंडू त्याच्यावरती प्रहार चेंडू सीमा पार दमदार आमदार चषकातील हा रुबाबदार षटकार. जे पंचतारांकित फटकेबाजी जोरदार त्याला किरण काळोखेसाठी 5 चेंडू 5 षटकारांचा साज त्याच्या खेळीमध्ये पाहायला मिळतो. परंतु 4 चेंडू जिंकण्यासाठी अद्याप 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. व्हॉट अ बॅटिंग दमदार खेळ आपल्या खेळीच्या माध्यमातून या ठिकाणी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. ओहो अद्भुत अविस्मरणीय अनाकलनीय असा हा सामना. व्हाईट बॉल कहाणी मॅच 4+1 5 रन्स आड होतील. सामना होता कुठे सामना आला कुठे. आता अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 4 चेंडू 16 क्रिकेटचा हा रंगारंगी सोहळा याची देई याची डोला गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा 4 चेंडू 16 धावसंख्येची आवश्यकता. खेळात आयुष्यात जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळायला पाहिजेत आणि त्या पद्धतीने खेळ पाहतो. ज्या गोष्टी मिळाल्यात गणपत ड्रायव्हर पोसरी यांना गुलालाचा बादशाह. परंतु इथे गुलाल कुणाच्या पाठीवरती पडेल. टीम पागडचापाडा आणि टीम पोसरी. एक बहुचर्चित सामना 4 चेंडू 16 दमदार सामना होता कुठे सामना आला कुठे. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळतो अजय पाटील. अजय रथ पुढे अश्वभेदाप्रमाणे टप 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 आवाज करत कोण जाईल पुढे. 4 चेंडू 16 धावा. प्रहार केलाय चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. 1 धाव प्राप्त केली जाते. 2 धावा होतील का होत आहेत. 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त केल्या जात आहेत. परंतु गोलंदाज अजय पाटीलने आता कमबॅक साधले. अलीकडे काहीसा मागडा ठरला परंतु आता कमबॅक साधण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून इथे तंतोतंत केला जातो. समीकरणामध्ये पुन्हा एकदा चेंजेस पाहायला मिळतील. अगदी चेंडू शिल्लक असतील निश्चितच 3 आणि जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. विजयाचा सौदा कोण केल इथे प्रसिद्ध खेळी कोण साकार करेल हे सुद्धा पाहावं लागेल. आधी सिद्ध व्हा मग आपोआप प्रसिद्ध व्हाल आणि प्रसिद्ध व्हायचं असेल तर दोन्ही संघातील खेळाडूंना इथे तन मन धन हे त्रिवेणी संगम पूर्णपणे ओतावं लागेल. 3 चेंडू 14 अंतिम टप्प्यामध्ये हा सामना पूर्णपणे गरमागरमीचा पाहायला मिळतो. काल अगदी 3 चेंडू मध्ये 13 काल 3-13 वाजले होते. आज 3 चेंडू 14 बनतील का याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष आहे. अजय पाटील तयार. राईट मोर द विकेट मारा केलाय क्षेत्ररक्षक तैनात. व्हॉट अ कॅच. प्रदीप पाटीलने पकडलेला झेल संपला खेळ. खेळाडू किरण कालोके
परंतु मन जिंकली या काढून अगदी इथे बलवान फटका असता तर मॅच मध्ये मजा आली असती. अगदी 11 चेंडू 33 धावा त्याच्या बाद मधून 300च्या स्ट्राईक रेटनं त्याने फटके दाखवले. षटकार चौकारांची आतिषबाजी आपण पाहिली आणि हे पाहता अगदी षटकार 5 षटकारांचा साज राहिलाय आणि आता अंतिम टप्प्यामध्ये 2 चेंडू 14. सन्माननीय किरणजी मात्रे आणि केतनजी मात्रे स्वर्गीय रामशेठ मात्रे प्रतिष्ठान या नावानं टीम पोसी संघाला पुरस्कृत केलं जातं आणि या संघाची सध्याच्या घडीला दमदार कामगिरी पाहायला मिळते. चेंडू क्रमांक 5 वेगावरती स्वार होत हा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. सामना आपल्या बाजूने झुकवण्याचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत टीम पोसी संघाच्या माध्यमातून. सार्थक ठाकरे मध्ये 14 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना खुला खेळला होता. किरण काळोखेनं दागलेले 5 षटकार आणि त्यानंतर प्रदीपनं पकडलेला तो झेल आणि त्यानंतर सामन्यामध्ये पूर्णपणे मजबूत पकड पाहिली टीम पोसरी या संघाची आणि अशा रीतीनं विजयी महोत्सव साजरा करतोय टीम पोसरी. पुढच्या दिशेने मार्गस्थ होतोय आणि परास्त होतोय. पागडाचा बाडा या संघाने सुद्धा चांगला खेळ साकार केला. खास करून किरण कालोखेचं कौतुक होणं खूप गरजेचं आहे. मोक्याच्या क्षणी दागलेले या स्पर्धेतील 5 चेंडू 5 षटकार त्याचाही सन्मान. माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. इथे दमदार लढतींचा आपल्याला आगास पाहायला मिळतो. पाहुण्यांचा शुभ सन्मान इथे स्वागत कक्ष मध्ये संपन्न केला जाईल. आमच्या आयोजकांची प्रचंड मेहनत आहे. त्याच्यामध्ये किरण मात्रे, असीम, मचिंद्र, योगेश या सर्वांच्या मेहनतीतून आणि ग्रामस्थांच्या सहसाथीनं एक दमदार आयोजन पाहतो. पिंटू दादा मात्रे यांच्या शुभ सन्मान संपन्न केला जाईल.